भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन, विविध कार्यक्रम आणि उपक्रम साजरे. संसद भवन परिसरात उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमध्ये केलं अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत चैत्यभूमी इथंही राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचं बाबासाहेबांना अभिवादन. राज्यभरातही कार्यक्रम. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच वंचित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी आणि न्यायाचा मार्ग मिळाला. राज्यपाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्याविषयीचे विचार आजही कालसुसंगत. मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. डॉक्टर आंबेडकर माणुसकीचेही शिल्पकार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे गौरवोद्गार. त्यांच्या विचारांनी सरकार चालवणं हीच बाबासाहेबांना आदरांजली. सुनेत्रा पवार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार देशात समता आणि सर्वांना संधी देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध. उत्तराखंडच्या सभेत पंतप्रधानांचं प्रतिपादन. नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर होणं महत्त्वाचं, यात विलंब करणं दुर्दैवी आणि स्त्री शक्तीवर अन्यायकारक ठरेल. पंतप्रधान. 2 दशकांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. भाजपाचे सम्राट चौधरी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड. आणि भारताचा खेळाडू श्रीमंत झा यानं नॉर्वेतल्या इद्रफोर्ट इथं झालेल्या नॉर्वे पॅरा आर्म रेसलिंग कप या दिव्यांगांच्या पंजा लढवण्याच्या स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक.